नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आजकाल आपलं शहर स्मार्ट व्हावं यासाठी तसंच आपल्याला पुरस्कारही मिळावा यासाठी जणू स्पर्धा लागलेली दिसतेय. पण केवळ शहरच का, आपलं गृहसंकुल, आपली इमारत कचरामुक्त आणि हरित होऊन स्मार्ट कशी बनेल याकडे बारकाईनं त्या इमारतीतील रहिवाशांनी लक्ष घालून पुढाकार घ्यायला हवाय. कचरा व्यवस्थापन खरं म्हणजे तुमच्याच हाती आहे आणि कचरा व्यवस्थापनाची केवळ जबाबदारी महापालिकेचीच आहे असं म्हणून संपूर्ण जबाबदारी झटकून चालणार नाहीये. तेव्हा सुजाण नागरिकांनो, जागरूक व्हा आणि आपला परिसर स्वच्छ करा. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता कार्य घेण्यात आलेली होती. त्याचा आढावा घेतोय या वार्तापत्रातनं. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देवगड जामसंडे नगरपंचायतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव. देवगड जामसंडे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीनं उचलला पाऊल आणि त्याला मिळाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. आळंदीच्या रामेश्वर महाराज ढाकणे यांचा ज्या गावी कीर्तन त्या गावी स्वच्छता अभियानाचा अनोखा उपक्रम. वर्षभरामध्ये 57 स्वच्छता अभियानांचे उपक्रम राबवले. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावातील ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी किकवारी गाव कचराकुंडी मुक्त आणि स्मार्टही केलं. कोल्हापूर महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला सुरुवात. पुण्यामध्ये म्हात्रे पूल ते राजाराम पुलालगतच्या नदीपात्रामध्ये महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आणि कमिन्स इंडिया यांच्या वतीनं राबवलं स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियानामध्ये 1 टन कचरा गोळा. आणि मुंबईमध्ये चाळीमधील घरात किंवा झोपडपट्टी परिसरामध्ये शौचालय बांधण्यासाठी परवानगीची आता आवश्यकता नाही. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देवगड जामसंडे नगरपंचायतीचा विशेष गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. देवगड जामसंडे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीनं उचललेलं पाऊल आणि त्याला मिळालेला प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून मिळालेल्या पुरस्कारामुळे आता प्लास्टिक मुक्ती करून देवगड जामसंडे नगरपंचायत महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेत आदर्श नगरपंचायत होण्याचा मान मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे. 22 मार्च 2016 रोजी देवगड आणि जामसंडे ग्रामपंचायती मिळून देवगड जामसंडे नगरपंचायत अस्तित्वात आली. देवगड नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर काही महिन्यांमध्येच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या भागामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवून नगरपंचायतीनं विशेष पुरस्कार प्राप्त केलाय. हा पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देवगड नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी परितोष कंकाळ आणि निलेश बांदिवडेकर यांनी स्वीकारला. अल्पावधीतच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या नगरपंचायतीचं नाव आता पोहोचलंय. नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 27 नोव्हेंबरला होऊन या नगरपंचायतीमध्ये सर्वप्रथम पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान प्रियंका साळसकर यांना तर उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांना मिळाला. यावेळी या दोघांनीही नगरपंचायत प्लास्टिक मुक्त करण्यासाठी संकल्प सोडला होता. सर्वप्रथम नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये हा प्रश्न नगराध्यक्षा साळसकर यांनी उपस्थित करून नगरपंचायत प्लास्टिक मुक्त करण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी एकमतानं हा ठराव घेतला. यानंतर नगरपंचायत भागामध्ये साळसकर यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक मुक्त नगरपंचायत होण्यासाठी एक भव्य अशी रॅली देखील काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नगरपंचायत प्लास्टिक मुक्त झाली पाहिजे असा संदेश देण्यात आला. यासाठी सर्व जनता आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं. व्यापाऱ्याची बैठक घेऊन प्लास्टिक पिशव्या आपापल्या दुकानात न ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आणि तसं प्रबोधनही करण्यात आलं. या आदेशालाही उत्तम असा प्रतिसाद दिला. नगरपंचायत प्लास्टिक मुक्त होण्याच्या उंबरठ्यावरती पोहोचली असून आगामी काळामध्ये ती प्लास्टिक मुक्त नगरपंचायत होणार आहे. प्लास्टिक मुक्ती होण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत याचाच अभ्यास करून देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साळसकर यांनी 8 मार्च 2017 रोजी महिला दिनाचा औचित्य साधून देवगड इथल्या उमाबाई बर्वे सभागृहामध्ये महिला मेळावा घेतला होता. यावेळी नगरपंचायत हद्दीमध्ये प्लास्टिक मुक्ती होण्यासाठी महिलांना कापडी पिशव्यांचं प्रशिक्षणही दिलं. या मेळाव्याला महिलांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवत कापडी पिशव्या बनवण्याचं प्रशिक्षणही घेतलं.
कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील 6 प्रभागांमधील ओला कचरा गोळा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला. महापालिकेनं हा प्रकल्प राबवण्याकरता शहरातील एकटी या स्वयंसेवी संघटनेचं सहकार्य घेतलंय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रोत्साहन आणि मदतीमुळे एकटी या स्वयंसेवी संस्थेनं निर्माण चौकालगत असलेल्या मैलखड्डा परिसरामध्ये दैनंदिन 1.5 टन ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प उभारलाय. तो ऑक्टोबर 2016 पासून कार्यान्वित झालेला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला असल्यामुळे महापालिका प्रशासनही असेच छोटे छोटे प्रकल्प शहरामध्ये सुरू करण्याच्या विचारात आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून पुईखडी इथे 4 प्रभागांसाठी पथदर्शी प्रकल्प साकारला जातोय. उपनगरातील कळंबा फिल्टर हाऊस, साने गुरुजी वसाहत, सुर्वे नगर, फुलेवाडी, कणेर नगर, जीवबा नाना पार्क अशा 6 प्रभागांमधील ओला कचरा गोळा करून तो पुईखडी इथल्या केंद्रावरती पोहोचवला जाईल. तिथे तो कुजवला जाऊन त्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाईल. वरील 6 प्रभागांमधील सुका कचरा आठवड्यातून एकदा एकटी या संस्थेतर्फे उचलला जाणार आहे. पुईखडीजवळील सेंद्रिय खत निर्माण करण्याचा प्रकल्प यशस्वी झाला तर शहरामध्ये अन्य काही ठिकाणीही असे प्रकल्प कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा विचार आहे. सध्या कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कसबा बाबवडा इथल्या जागेवरचा ताण कमी होईल, कचरा वाहतुकीचा खर्चही कमी होईल अशी अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यामध्ये आदिवासी बहुल असलेल्या किकवारी खुर्द गावातील ग्रामस्थांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गाव कचराकुंडीमुक्त आणि हिरवगार केलंय. निसर्गाशी खऱ्या अर्थानं नातं जोडलेल्या या गावानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत पारितोषिक मिळवलेलं आहे. सटाणापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या 1300 लोकसंख्येच्या किकवारी खुर्द या गावामध्ये हजारो झाडं लावण्यात आली आहेत. गावात प्रवेश करताच वनराईतील भटकंती करीत असल्याचा अनुभव मिळतो. अनेक पक्ष्यांचे आवाज आपलं स्वागत करतात. पारंपरिक वाड्यांचं सौंदर्य पाहायला मिळतं. वैयक्तिक घर असो वा सार्वजनिक इमारत, प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी झाड लावलेलं दिसतं. लोकसंख्येच्या कितीतरी पट झाडं गावानं जगवली आहेत. त्यात सीताफळ, डाळिंब, आंबा, आवळा, चिंच, साग, लिंब, नारळ आदी विविध झाडांचा समावेश आहे. आतापर्यंत 125 हेक्टर पडीक जमिनीचं बागायतीमध्ये रूपांतर झालंय. गावात कुऱ्हाड आणि वनचराई बंदी अंमलात आणली आहे. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन आणि टँकरचा उपयोग करण्यात येतोय. गावानं निर्मल ग्राम योजनेमध्ये यशस्वीपणे सहभाग नोंदवला. इथल्या प्रत्येक घरामध्ये शौचालय उभारण्यात आलंय. गावात उकिरडा आणि कचराकुंडी शोधूनही दिसणार नाही. गावातील प्रत्येक रस्ता अगदी स्वच्छ दिसतो. प्रत्येक घरातून निघालेला कचरा गावात तयार करण्यात आलेल्या कचरा नॅडेप पद्धतीच्या कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. डेपो भरल्यावरती ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर तयार करण्यात आलेल्या खतनिर्मिती डेपोमध्ये कचरा टाकण्यात येतो. पावसाळ्यात कचऱ्यात पाणी मुरून त्याचं खतात रूपांतर होतं. हे खत शेतीसाठी आणि झाडांसाठी उपलब्ध करून दिलं जातं. गावात स्मशान परिसरामध्ये फुलझाडं आणि इतर वृक्षांची लागवड करून जागेचं पावित्र्य जपण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आलाय. ग्रामस्थांना केवळ 1000-2000 रुपयामध्ये लग्नासाठी हिरवागार परिसर असलेला हॉल आणि भोजनगृह उपलब्ध करून देण्यात येतं. प्लास्टिक निर्मूलन, बायोगॅसचा वापर, घरासमोरील परसबागा, गुटखा विक्री बंदी, दारूबंदी अशा अनेक उपक्रमांद्वारे गावानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वप्रथम आम्ही गाव स्वच्छ आणि सुंदर कसं होईल, गावामध्ये गार्डन असावं का गावच गार्डन असावं या पद्धतीने आम्ही गावालाच गार्डन करायला निघालो आणि गावाला गार्डनचं स्वरूप देऊन अतिशय मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करून, मोठ्या प्रमाणात फळ वृक्षांची लागवड करून गावाला पूर्णपणे अतिशय एक सुंदर असं स्वरूप त्या ठिकाणी देण्याचा आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये झाडं लावल्यानंतर महत्त्वाचं झाडांची वाढ करण्यासाठी गटारीचा पाण्याचा वापर आम्ही जास्तीत जास्त करून घेतला. त्याच्यामध्ये सांडपाण्याचा वापर झाल्यानंतर महत्त्वाचं सांडपाणी विहिरीत एक पूर्णपणे गटार विहिरीत गाव असावं या पद्धतीने गावामध्ये एकही गटार ठेवली नाही. त्याचा एक पुनर्वापर करण्याच्या दृष्टिकोनातून एक फळबागांसाठी त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत जर पाहिलं तर घनकचरा जो गावातला असतो त्याचं विल्हेवाट लावून
खऱ्या अर्थाने त्याचं एक कंपोस्ट खतामध्ये रूपांतरित करून नॅडप पद्धतीने त्याचं कंपोस्ट खत तयार करून आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या शेतीसाठी त्याचा खरोखर चांगल्या पद्धतीने वापर आम्हाला करता येतो आहे. या पद्धतीने घनकचऱ्याचं व्यवस्थापन करत असताना एक उकिरडामुक्त गाव कसं असावं जर मला वाटतं खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर आपल्या किकवारी खुर्द गावालाच त्या ठिकाणी भेट द्यावी लागेल. अशा पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी केलं. गावात आदिवासी बांधवांना शेळ्या पालनासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देण्यात आली आहे. शेळ्या घराजवळ बांधल्या जात नसल्यानं आरोग्याच्या समस्या कमी झाल्या आहेत. शाळेचा परिसरही हिरवागार आहे. अशा परिसराद्वारेच जणू विद्यार्थ्यांवरती निसर्ग संवर्धनाचे संस्कार केले जात आहेत. एकूणच कल्पकता, जाणीवा आणि परिश्रमाच्या बळावरती गावात परिवर्तन घडवता येतं हे किकवारी खुर्दच्या ग्रामस्थांनी दाखवून दिलंय. एखाद्या पर्यटन स्थळालाही लाजवेल अशा निसर्गरम्य परिसरामध्ये नव्या युगातील जाणीवा घेऊन इथले नागरिक आपलं गाव अधिक स्मार्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सर्व स्वच्छतागृहांमध्ये सेन्सर बसवण्यात आलेत. यापुढे आता कुणी व्यक्ती असेल तरच आतील दिवे लागतील, अन्यथा ते आपोआप बंद होतील. यातून महापालिकेची सुमारे 20% वीज बचत होणार आहे. महापालिकेच्या विद्युत विभागानं हे सेन्सर सध्या प्रायोगिक तत्वावरती बसवलेत. महापालिका मुख्य आणि विस्तारित इमारतीच्या तळमजल्यापासून सर्व मजल्यांवरती स्त्री आणि पुरुषांसाठी अशी सुमारे 20 स्वच्छतागृह आहेत. त्यातील दिवे सध्या कुणीही नसेल तरीसुद्धा सुरूच राहतात. अनेकदा दिवे बंद करायचे विसरले जाऊन ते रात्रभर सुरूच राहतात असं विद्युत विभागाच्या पाहणीत आढळलं. त्यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्ये बरीच वाढ होते असंही निदर्शनास आलं. त्यावरती उपाय म्हणून विद्युत विभागानं हे सेन्सर बसवलेत. आतील बाजूस ह्युमन बॉडी असेल तरच दिवे सुरू राहतील. स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला की बंद असलेले आतील दिवे लागतील. जोपर्यंत स्वच्छतागृहामध्ये आत कोणीतरी आहे तोपर्यंत ते सुरू राहतील. आत कोणीच नसेल अशा वेळी सर्व दिवे आपोआप बंद होतील. यातूनच वीज बचतीला मदत होणार आहे. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आणि कमिन्स इंडिया यांनी संयुक्तपणे म्हात्रे पूल ते राजाराम पुलालगतच्या नदीपात्रामध्ये नुकतंच स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीपात्रांमधील जवळपास 1 टन कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, कागद, प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, रबरी नळ्या असा सुका कचरा गोळा करण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक सुहास पांढरे, ऋतुराज दीक्षित, किरण गुरव, राहुल शेळके, वैजनाथ गायकवाड, अंकुश साठे, प्रमोद चव्हाण तसेच कमिन्स इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह 88 नागरिक यात सहभागी झाले होते. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आल्भरवाडी इथे ज्या गावी कीर्तन त्या गावी स्वच्छता या अभियानाचे प्रणेते श्रीयुत हरिभक्त परायण रामेश्वर महाराज ढाकणे यांचं आल्भारवाडी इथे नुकतंच कीर्तन झालं. कीर्तनामध्ये प्रबोधन करत ढाकणे महाराज यांनी भाविकांना सक्रिय देशसेवा व्हावी, आपलं गाव स्वच्छ व्हावं यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावेत. वाढत्या आधुनिकतेमुळे आणि होणाऱ्या मानवांकडून निसर्गाच्या ऱ्हासामुळे अतिशय प्रदूषण निर्माण झालेलं आहे. तेव्हा लोकांकडून निसर्गाच्या रक्षणाचं काम व्हावं आणि संत महात्म्यांनी दिलेला संदेश हा केवळ श्रवणच न करता तो प्रत्यक्षात उतरायला हवा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिलाय. त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेचं आवाहन केलंय. ते आवाहन हे आपली जबाबदारी समजून आपण प्रत्येकानं कर्तव्यपरायण व्हावं आणि गांधीजींचं जे स्वप्न आहे स्वच्छ भारत ते स्वप्न आपणा सर्वांकडून पूर्ण होण्याचे प्रयत्न व्हावेत. खेड्यापाड्यामध्ये प्रत्येकाने लोकसहभागातून अखंड हरिनाम सप्ताह आणि सामुदायिक उत्सवामध्ये हे उपक्रम राबवावेत. हा उपक्रम एकाच दिवसासाठी न राहता अखंड हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी खेड्यापाड्यांमध्ये राबवला जावा. कारण खेडं हेच भारताचा प्राण आहे. म्हणूनच गांधीजी म्हणत की खेड्याकडे चला, कारण खेडी जेव्हा समृद्ध होतील, स्वच्छ होतील तेव्हा आपला भारत देश समृद्ध होईल आणि स्वच्छ होईल. सरकारचा नारा आहे स्मार्ट सिटी आणि माझा नारा आहे स्मार्ट व्हिलेज, सुंदर खेडं. ही लोकचळवळ होण्याकरता संत महात्म्यांनी कीर्तन परंपरेची जोड घातलेली आहे. कीर्तनातून आपल्या जबाबदाऱ्या आणि मानवी जीवन समजून घ्यायचं आहे. कोणीतरी शासकीय अधिकाऱ्याने यावं, सरकारनं यावं, राजकारणी लोकांनी यावं आणि गाव स्वच्छ करावं.
ही भावना कुठेतरी थांबून स्वच्छता करणं हे सरकारचं काम आहे आणि अस्वच्छता वाढवणं हे माझं काम आहे अशी जी झालेली विकृती आहे ती कुठेतरी थांबायला हवी. गाव स्वच्छ करणं ही माझी जबाबदारी आहे हा विचार करूनच आपण सक्रिय व्हावं असा विचार ढाकणे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला दिला आणि कीर्तनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याबरोबर आणलेले 25 झाडू घेऊन आबालवृद्धांना एकत्रित करून आल्भरवाडी इथे स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवला. महाराष्ट्रात ढाकणे महाराजांनी एका वर्षात 57 उपक्रम आतापर्यंत राबवलेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. पूर्ण गाव स्वच्छ करण्यास मदत केली आणि प्रत्येक घराला रंग देऊन दिवाळी साजरी केल्याचा अनुभव आल्भरवाडीकरांना उपक्रम राबवण्यामध्ये आला. पूर्ण गाव स्वच्छ करून वेळोवेळी प्रत्येक अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सण उत्सवाला स्वच्छता अभियान उपक्रम राबवू असा ग्रामस्थांनी संकल्प सोडला आणि पंचक्रोशीतील भाविकांनी देखील आमच्या गावात उपक्रम व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्व भाविक, समस्त ग्रामस्थ, श्रीयुत गणेश शेळके, पंचायत समिती सभापती, सरपंच, उपसरपंच, श्रीयुत निलेश लंके, श्रीयुत मंजुळा एकनाथ शेळके, सरपंच यादववाडी, सौ मेहत्रे मॅडम, ग्रामसेवक श्रीयुत कल्याण महाराज सापळे आणि श्रीयुत किसन बोरकर आणि समस्त ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. कीर्तनातून नक्कीच असे उपक्रम राबवले तर क्रांती होऊ शकेल, कारण समाज कीर्तनकारांकडे परिवर्तन व शुद्ध सात्विक भावानं पाहतो. मुंबईतील चाळींमधील घरामध्ये अथवा झोपडपट्टी परिसरामध्ये शौचालय बांधण्यासाठी आतापर्यंत घरमालकाच्या परवानगीची आवश्यकता भासत होती. परंतु आता घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी मालकाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंबई महानगरपालिका सभागृहामध्ये एकमतानं मंजूर केला. पालिका प्रशासनही याबाबत अनुकूल आहे. यामुळे चाळवासियांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर भारतातील शहर आणि गावं हागणदारी मुक्त करण्यासाठी घराघरांमध्ये शौचालय ही योजना अंमलात आणायचं ठरवलं आणि त्यानुसारच हे पाऊल उचललं गेलंय. देवनार कचरा डेपोत कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक पातळीवरील अनेक नामांकित कंपन्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावं यासाठी त्यांच्या देशाच्या राजदूतांना मुंबई महानगरपालिका पत्र पाठवणार आहे. देवनार इथं 3000 मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प महापालिका सुरू करणार आहे. यासाठी जागतिक निविदा मागवण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत चीन, जपान, कोरिया या आशियातील कंपन्यांसह युरोपमधील अनेक कंपन्यांनी निविदापत्रक घेतलं आहे. निविदा प्रक्रियेत स्पर्धा वाढावी म्हणून जास्तीत जास्त कंपन्यांना सहभागी करून घेण्याचा विचार प्रशासन करत आहे. त्यासाठी लवकरच सर्व देशातील राजदूतांना पत्र पाठवण्यात येईल असं उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितलं. एक पाऊल स्वच्छतेकडे या ब्रीदवाक्याची कास धरत नाशिक शहरानं कचरा मुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. पालिकेत जमा होणाऱ्या कचऱ्यामधून वीज, गॅस, खत आणि इतर जळाऊ पदार्थ तयार करून प्रदूषणमुक्त होण्यासाठी पावलं उचलली जात असून स्वच्छता मोहिमेत राष्ट्रीय स्तरावर काम सुरू केलं आहे. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर स्पीकरच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सूचना नागरिकांना देण्यात येते. नागरिकांकडूनही या उपक्रमाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कचरा विलिनीकरणामुळे कचऱ्यापासून खत आणि इंधन तयार करण्याचं काम पाथर्डी इथं सुरू आहे. रोज 450 टन सुका ओला कचरा निघत असून त्यापासून तयार होणारं सेंद्रिय खत याचा उपयोग शेतीसाठी शेतकऱ्यांना होत आहे. शिवाय राहिलेल्या कचऱ्याचा मोठ्या कारखान्यांना जळण म्हणूनही उपयोग होत आहे. या प्रकल्पाबरोबरच हॉटेलमधल्या टाकाऊ अन्नापासून वायू निर्मिती करण्यात येणार आहे. त्यास जमशेदपूर इथल्या विल्होली वेस्ट मॅनेजमेंटनं तंत्रज्ञान उपलब्ध केलं आहे. अन्न सडवून गॅस तयार करून
त्यातून दररोज 48,000 किलोवॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छतेविषयी राबवण्यात येत असलेल्या या अभियानाचा इतर महापालिकांनीही आदर्श घेतला तर स्वच्छ शहर अभियानाला नक्कीच हातभार लागेल. मंडळी, आपला संपूर्ण देश जर का स्वच्छ करायचा असेल तर प्रत्येकानेच खारीचा वाटा उचलायला हवा. आणि तुम्ही सुजाण आहात, सजग आहात हे आम्हाला माहीतच आहे. तुम्ही किंवा एखादी सामाजिक संस्था तुमच्या परिसरामध्ये एखादं स्वच्छतेचं कार्य हाती घेत असाल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील शनिवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.